हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील. आपण सेट्स थेअरी अँड रिलेशन हा चॅप्टर पाहत आहे. तर प्रिव्हियस 3-4 व्हिडिओजमध्ये आपण सेट थेअरी हे आर्टिकल पाहिले. ओके, तर आज आपण रिलेशन पाहणार आहोत. ओके, तर रिलेशनची डेफिनेशन बघण्या अगोदर आपणास ऑर्डर पेअर म्हणजे काय, कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे काय हे पाहणे गरजेचे आहे. ओके, मग अगोदर आपण ऑर्डर पेअर म्हणजे काय ते पाहूया. ओके, ऑर्डर पेअरची डेफिनेशन काय सांगते बघा. अ पेअर ए बी ऑफ नंबर सच दॅट द ऑर्डर इन विच द नंबर अपियर इज इम्पॉर्टंट इज कॉल्ड अन ऑर्डर पेअर. ओके, ऑर्डर पेअरची डेफिनेशन म्हणजे नक्की काय की पोझिशन खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा, पोझिशन काय खूप महत्वाची सांगितलेलं आहे की इथली ऑर्डर ए हा म्हणजे फर्स्ट कॉम्पोनंट, बी म्हणजे सेकंड कॉम्पोनंट. हे बी हा फर्स्ट कॉम्पोनंट गेला आणि ए हा बसलं तर ए हा सेकंड कॉम्पोनंटला गेला तर ऑर्डर काय होते, चेंज होणार आहे. ओके, त्यामुळे ऑर्डर आपली फर्स्ट कॉम्पोनंट सेकंड कॉम्पोनंटची इम्पॉर्टंट आहे आणि यालाच काय म्हणतो आपण, ऑर्डर पेअर ए बी. ओके, आता तुम्ही म्हणशील इथं ऑर्डर पेअर ए बी आणि ओपन इंटरव्ह्यू ए बी, इंटरव्ह्यू पाहिला पण इथं ओपन इंटरव्ह्यू ए बी म्हणायचं नाही. ही ऑर्डर पेअरची डेफिनेशन आहे. ज्यावेळेस आपण रिलेशन पाहणार आहोत त्यामध्ये ऑर्डर पेअर असतं, लक्षात ठेवा. तिथं ओपन इंटरव्ह्यू ए बी म्हणू नका. ठीक आहे, मग अ पेअर ऑर्डर पेअर ए बी ऑफ नंबर सच दॅट द ऑर्डर इन विच द नंबर अपियर इज इम्पॉर्टंट इज कॉल्ड अन ऑर्डर पेअर. ओके, इन जनरल ऑर्डर पेअर्स ए बी अँड ऑर्डर पेअर बी ए आर डिफरंट. ऑब्विसली मी आता सांगितले तुम्हाला की पोझिशन खूप मॅटर करते. ओके, फर्स्ट कॉम्पोनंट ए आणि सेकंड कॉम्पोनंट बी ए, आणि परत समजा की सेकंड कॉम्पोनंट बी हा फर्स्ट कॉम्पोनंट गेला आणि ए चा सेकंड गेला तर ते दोघांचे ऑर्डर पेअर्स काय असणार आहेत, डिफरंट असणार, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे इथं डेफिनेशन मध्ये सांगितले की नंबर्स अपेअर इज इम्पॉर्टंट. ओके, ठीक आहे. इन ऑर्डर पेअर ए बी ए इज कॉल्ड फर्स्ट कॉम्पोनंट आणि बी इज कॉल्ड सेकंड कॉम्पोनंट. ओके, आता समजा टू ऑर्डर पेअर्स ए बी अँड सी डी, ऑर्डर पेअर्स ए बी अँड ऑर्डर पेअर सी डी आर इक्वल. केव्हा इक्वल असणार आहे, ज्यावेळेस ए फर्स्ट ए बी ऑर्डर पेअर ए बी आणि ऑर्डर पेअर सी डीचा फर्स्ट कॉम्पोनंट दोघांचा सेम असेल आणि सेकंड कॉम्पोनंट दोघांचा सेम असेल, त्यावेळेस ऑर्डर पेअर ए बी इक्वल टू ऑर्डर पेअर सी डी असणार. ओके, बघा, इफ अँड ओनली ए इक्वल टू सी अँड बी इक्वल टू डी असेल तरच ऑर्डर पेअर दोन्ही काय असणार आहेत, इक्वल असणार, अदरवाइज इक्वल नसणार. ऑल्सो ऑर्डर पेअर ए बी इक्वल टू ऑर्डर पेअर बी ए असू शकतं, पण केव्हा, इफ अँड ओनली ए इक्वल टू बी असेल तरच. ओके, ए आणि बी काय असेल, सेम असेल तर आपण म्हणू शकतो ऑर्डर पेअर बी ए बी इक्वल टू ऑर्डर पेअर बी ए. ओके, ज्यावेळेस ए इक्वल टू बी असेल त्यावेळेस. ठीक आहे, एक एक्झाम्पल पाहूया ऑर्डर पेअरचं. फाइंड एक्स अँड वाय वेन ऑर्डर पेअर एक्स प्लस 3, 2 इक्वल टू ऑर्डर पेअर 4, y मायनस 3. ओके, आताच मिस झालेलं आहे आपल्याला की ऑर्डर पेअर ए बी इक्वल टू ऑर्डर पेअर सी डी केव्हा असणार आहे, ज्यावेळेस ए इक्वल टू सी आणि बी इक्वल टू डी असेल. ओके, मग त्याचा वापर इथं करायचा आहे. युजिंग द डेफिनेशन ऑफ इक्वलिटी ऑफ टू ऑर्डर पेअर्स वी गेट एक्स प्लस 3 इक्वल टू काय असणार आहे, 4 अँड 2 इक्वल टू y मायनस 3. ओके, फर्स्ट कॉम्पोनंट इक्वल फर्स्ट कॉम्पोनंट इक्वल असणार, कारण मध्ये साइन काय इक्वलिटीचं आहे. ओके, इक्वलिटीची डेफिनेशनचा वापर केलाय. मग त्यानुसार 3 तिकडे घ्या, 4 मायनस 3 1, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1, आणि मायनस 3 एलएचएसला घ्या, म्हणजे 3 प्लस 2 5, म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळाली 5, विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, ठीक आहे. आता आपण कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स पाहणार आहोत. खूप महत्वाचं आहे कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स, आणि डेफिनेशन पण खूप सोपी आहे आणि समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण की आपल्याला ऑर्डर पेअर्स आणि कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स हे रिलेशनची डेफिनेशन ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस ह्या गोष्टी लागणार आहेत. त्यामुळे डेफिनेशन फोकस करणं खूप महत्वाचं आहे, कन्सेप्ट क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे. बघा, आता आपण कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेटची डेफिनेशन पाहूया. लेट ए अँड बी बी टू नॉन एम्प्टी सेट्स. पहिली गोष्ट, ए आणि बी दोन सेट आहेत, पण ते काय पाहिजे, नॉन एम्प्टी, म्हणजे त्यात कमीत कमी एक तरी इलिमेंट्स पाहिजे आहे. ओके, म्हणजे नॉन एम्प्टी म्हटलं म्हणजे दोन्हीमध्ये एक तरी एलिमेंट कमीत कमी पाहिजे आहे. ओके, देन द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी इज डिनोटेड बाय ए क्रॉस बी. ओके, कसं डिनोट केलं जातं, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी ए क्रॉस बी, म्हणजे म्हणताना काय म्हणायचं, ए क्रॉस बी म्हणजे काय असतो, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी, अँड इज डिफाइंड ॲज द सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर्स
ए बी सच दॅट ए बिलॉंग्स टू ए अँड बी बिलॉंग्स टू बी. बघा सिंपल डेफिनेशन सांगितलेलं आहे की सगळ्या सेट ऑफ ऑल ऑर्डर पेयर्स, ऑर्डर पेयर कसं लिहितो आपण ए बी सच दॅट हा फर्स्ट कॉम्पोनंट कशामधला या सेट ए मधला पाहिजे आणि बी इलेमेंट कशामधला पाहिजे या सेट बी मधला पाहिजे. ओके, सच दॅट ए बिलॉंग्स टू ए अँड बी बिलॉंग्स टू बी. दॅट इज मॅथमॅटिकली बघा ए क्रॉस बी इक्वल टू सेटमध्ये ऑर्डर पेअर ए बी सच दॅट ए कशामधला पाहिजे सेट ए मधला आणि बी कशामधला पाहिजे सेट बी मधला. ओके, ही झाली आपली मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेटची. ओके, आपण आता त्यावरील एक्झाम्पल पाहूया. इफ ए इक्वल टू 1 2 बघा सेट ए मध्ये दोन एलिमेंट्स दिले 1 2 अँड बी मध्ये ए बी सी, देन ए क्रॉस बी फाइंड करून घेऊया. ए क्रॉस बी म्हणजे काय की ऑर्डर पेअर ए बी फॉर ऑल ऑर्डर पेयर्स आणि ए कशामधला पाहिजे सेट ए मधला आणि बी कशामधला पाहिजे सेट बी मधला. ओके, ठीक आहे. मग ऑर्डर पेयर्स काय काय येणार सगळ्या ऑर्डर पेअर लिहायच्या 1 ए नंतर 1 बी आणि 1 सी. बघा 1 हा ए मधला आहे आणि इथं बघा ए बी आणि सी हा कशामधला आहे बी मधला. ओके, ए क्रॉस बी म्हणजे सगळ्या ऑर्डर पेअर लिहायच्या. नंतर परत 2A 2B 2C विच इज रिक्वायर्ड आन्सर. ए क्रॉस बी मिळाला आपल्याला 1A 1B 1C नंतर 2A 2B 2C, कारण का आपल्याला म्हटलेच ना ए क्रॉस बी इक्वल टू काय असेल ऑर्डर पेअर सच ए बी सच दॅट ए बिलॉंग्स टू ए अँड बी बिलॉंग्स टू बी. बघा मग ए हा 1 आहे का ए मधला आहे, बघा ऑब्झर्व करा 2 पण आहेत का आहे आणि ए बी सी आणि इकडे पण ए बी सी कशा मधले आहेत बी मधले, सगळ्या ऑर्डर पेअर लिहायच्या. ओके, ठीक आहे. आता उलट विचारलं बघा आपण फाइंड करा बी क्रॉस ए. बी क्रॉस ए म्हणजे काय की फर्स्ट कॉम्पोनंट म्हटले सगळे कशामधला पाहिजे बी मधला आणि सेकंड कॉम्पोनंट कशामधला पाहिजे ए मधला. मग काय येणार आहे A1 A2. ओके, A1 A2 नंतर B1 B2. ओके, B1 B2 नंतर C1 C2 आलं विच इज रिक्वायर्ड आन्सर. ए क्रॉस बी फाइंड केलं, बी क्रॉस ए फाइंड केलेलं आहे. ओके, सेकंड बघा इफ ए इक्वल टू 5 किंवा बी इक्वल टू 5 वी डिफाईन ए क्रॉस बी इक्वल टू 5 असणार आहे. डेफिनेशन काय सांगते की दोन्ही सेट ए आणि बी काय पाहिजे नॉन एम्प्टी, दोन्ही पैकी एक तरी आपला एम्प्टी असेल. बघा ए किंवा बी एम्प्टी असेल तर ए क्रॉस बी ऑब्विसली काय असणार आहे 5 असणार आहे. ओके, ठीक आहे. कारण की एखादा समजा आपण घेता येणार ना ऑर्डर पेअर, आता समजा इथं 5 असता किंवा इथं 5 असतं तर 1 5 म्हणलंच नसतं कारण इथे एकही एलिमेंट नाही, त्यामुळं ए क्रॉस बी काय आला असता आपला 5 आला असता. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा नंबर ऑफ एलिमेंट्स इन द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू फायनाइट सेट्स. ओके, नंबर ऑफ एलिमेंट्स कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये कसं असतो ते पाहूया. लेट ए अँड बी बी एनी टू फायनाइट सेट्स विथ एन ऑफ ए नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इक्वल टू M1 घेतला आणि नंबर ऑफ सेट इन सेट बी इक्वल टू काय घेतला M2 घेतला. देन द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए क्रॉस ए अँड बी इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन कार्टेशियन प्रोडक्ट ए अँड बी इक्वल टू काय असणार दोघांचा प्रोडक्ट. ओके, M1 इंटू M2. ओके, बघूया त्यावरील एक्झाम्पल जेणेकरून ते व्हेरीफाय होऊन जाईल. बघा लेट ए इक्वल टू 1 3 and b equal to 2 3 4 find a cross b and also find the number of elements in the Cartesian product of a and b. ओके, a इक्वल टू लिहून घेतला, b आहे तसं लिहून घेतला. ओके, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए किती आहेत 1 आणि 2 म्हणजे 2 आहेत आणि बी मध्ये किती आहेत 3 आहेत लिहून घेतले. ओके, मग आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस बी ए अँड बी इक्वल टू काय असतो M1 इंटू M2 मग 2 इंटू 3 किती येणार आहे 6 विच इज रिक्वायर्ड आन्सर. हे तुम्हाला सीईटी साठी विचारलं तर विचारू शकता, त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, दोघांचा प्रोडक्ट घेतला नंबर ऑफ एलिमेंट्सचा इन सेट ए अँड बी मधला. ओके, ठीक आहे. पण आता ते 6 आहेत ते बरोबर आहे, पण आहेत का बघूया ना आपण. ए क्रॉस बी फाइंड करून घेऊया. ओके, आणि त्यामध्ये ऑर्डर पेअर 6 मिळतात का बघूया. चला, अँड ए क्रॉस बी फाइंड करून घेतो. काय येणार आहे 1 2 नंतर 1 3 नंतर 3 2 3 3 3 4 बरोबर आहे. 1 2 1 3 1 4 नंतर 3 2 3 3 3 4 आहे का आहे. किती आहेत बघा मोजा 1 2 3 4 5 6 आहेत का आहेत. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन कार्टेशियन प्रोडक्ट ए अँड बी इक्वल टू 6. ओके, व्हेरीफाय झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण रिमार्क बघणार आहोत. रिमार्क खूप महत्वाचा आहे आणि गरजेचा आहे, व्यवस्थित लक्ष द्या. ओके, फॉर एनी नॉन एम्प्टी सेट ए फॉर एनी नॉन एम्प्टी सेट ए वी डिफाईन ए क्यूब. ए क्यूब म्हणजेच काय ए क्रॉस ए क्रॉस ए कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए. ओके,
मग 3 घेतलेले आहेत. मग ऑर्डर पेअर इथं ती काय ट्रिपलेट असणार, याला काय म्हणणार ट्रिपलेट. तिथे 2 होते त्यामुळे बायनरी, इथं ट्रिपलेट आहे. ऑर्डर पेअर A B C सच दॅट A B C कशामधला असणार आहे, हा A हा A मधला असणार आहे, B ह्या B मधला A मधला असणार, C हा A, पण तिन्ही एकच सेट आहे ना, त्यामुळे ABC बिलॉंग्स टू A असणार आहे. ओके ठीक आहे. आता आपण त्यावर फाइंड करून घेऊया A क्रॉस A तसेच A क्रॉस A. ठीक आहे. इफ A इक्वल टू 4 5 फाइंड A क्रॉस A म्हणजे कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ A आणि कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट, कार्टेशियन प्रोडक्ट ट्रिपलेट, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट A फाइंड करून घेऊया. बघा मग A सेट काय दिलाय 4 5, मी 3दा लिहून घेतो. ओके 4 5 4 5. आता आपण प्रथम आपणास काय फाइंड करायचंय, A क्रॉस A फाइंड करून घ्यायचंय. ओके मग A क्रॉस A काय असणार, 2 बघायचं ऑब्झर्व, 4 4 नंतर 4 5. ओके नंतर 5 4 आणि 5 5 घेतलं म्हणजे A क्रॉस A मिळालं आपल्याला. ठीक आहे. आता आपणास काय फाइंड करून घ्यायचं, A क्रॉस A. ओके मग फाइंड करून घेऊया आपण. आता बघा, आता ऑब्झर्व करायचं चुकीचं आहे का बरोबर, की एवढेच ऑर्डर पेअर येतात का, हे किती 2 आहेत नंबर ऑफ एलिमेंट्स, इथं 2 आहेत. 2 × 2 4 आहेत का, 4 1 2 3 4 4 मिळालं म्हणजे बरोबर आहे. आता इथं बघा, इथं किती मिळालं पाहिजे, इथं 2 इथं 2 आणि इथं 2 आहेत. ओके मग काय असणार 2 × 2 × 2 8 बरोबर आहे. मग 8 मिळतात किती बघायचं. मग काय मी घेतो बघा, 4 4 4 प्रथम घेतलं, नंतर 4 4 5 घेतलं. ओके नंतर 4 5 4 घेतलं, नंतर 5 5 5 घेतले, 5 4 4 5 5 4 5 5 5 4 4 5 5. ओके असे तुम्ही ऑर्डर पेअर्स बघायचे व्यवस्थित. ओके म्हणजे हे झालं आपलं A क्रॉस A. ठीक आहे, विच इज रिक्वायर्ड आन्सर. मग त्यानुसार एक रिमार्क तयार होईल. आपण मागाशी पण पाहिला, इथं पण तयार होईल की इफ n ऑफ A इक्वल टू m देन n ऑफ A क्रॉस A इक्वल टू काय असणार आहे, m क्यूब असणार आहे. ओके इथं काय असणार आहे, m क्यूब असणार आहे. म्हणजेच इन जनरल n ऑफ A क्रॉस A किती टाइम्स आहेत, r टाइम्स. इथं किती टाइम्स होतं, 3 टाइम्स आहे. इथं 1 2 3 3 टाइम्स आहे. ओके मग इक्वल टू काय असणार आहे, m किती आहेत 2 आहेत. इथं बघा या एक्झाम्पल समोरच आहे. इथं n ऑफ A किती मिळाला 2, मग 2 चा काय असणार क्यूब किती 8 मिळतात का बघा, 1 2 3 4 5 6 7 8 8 मिळालं म्हणजे 8 मिळतोय. ओके मग त्याचनुसार इक्वल टू m क्यूब. इन जनरल n ऑफ A क्रॉस अँड सो ऑन r टाइम्स देन इक्वल टू काय असणार आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन A रेस टू r. r म्हणजे काय, किती सेट आहेत. ओके इथे किती होते, 3 घेतले होते. ओके कार्टेशियन प्रोडक्ट 3 घेतले, त्यामुळे n ऑफ A किती आहे 2 आहे. 2 चा क्यूब किती येणार 8, येते का येते. ठीक आहे. आता समजा 4 असतं तर काय आलं असतं, इथं 2च आहे आणि 4 फाइंड करायचं असतं तर काय आलं असतं, 2 रेस टू 4 म्हणजे काय आलं असतं 16 आले असते. ओके त्या पद्धतीने. ठीक आहे. आता आपण ऑर्डर पेअर्स आणि कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट A अँड B पाहिलं, त्यावरील A क्रॉस A पण पाहिलं आणि रिमार्क पाहिले. आता आपण डेफिनेशन ऑफ रिलेशन, पिक्चोरियल डायग्राम, डोमेन, कोडोमेन अँड रेंज ऑफ रिलेशन पाहणार आहोत. ओके त्या अगोदर रिलेशन म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. आता रिलेशन आपल्याला शाब्दिक एक्झाम्पल पाहिलं तर तुम्हाला ते रिलेशन लगेच सांगता येणार आहे. म्हणजेच काय की सूरज इज अ फ्रेंड ऑफ रवींद्र. ओके 7 इज अ ग्रेटर दॅन 3, 9 इज अ स्क्वेअर रूट ऑफ 81. म्हणजे हे तुम्ही रिलेशन कशानुसार सांगू शकता शब्दानं की अ फ्रेंड ऑफ म्हणजे ते रिलेशन आहे, मित्राचं रिलेशन आहे. इथं काय ग्रेटर दॅन 7 इज अ ग्रेटर दॅन 3 म्हणजे इथं रिलेशन कसं म्हणलं या ह्याच्यानुसार ग्रेटर दॅन म्हणजे रिलेशन काहीतरी निर्माण करते. बरोबर. इथं स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे इथं पण एक रिलेशन आहे. बरोबर आहे ना. म्हणजे हे झालं शाब्दिक. पण आपणास काय बघायचं आहे, मॅथमॅटिकली बघायचं आहे. ओके मॅथमॅटिकल रिलेशनची डेफिनेशन नक्की काय आहे ते आपण पाहूया. बघा मॅथमॅटिकल डेफिनेशन रिलेशनची खूप महत्वाची आहे, समजून घ्या. A अँड B आर 2 नॉन एम्प्टी सेट्स. काय म्हणलं, 2 सेट आहेत A अँड B, नॉन एम्प्टी सेट घेतले. देन एनी सबसेट ऑफ, कोणताही सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट A अँड B म्हणजे A क्रॉस B म्हणजेच काय, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ A क्रॉस B इज कॉल्ड रिलेशन फ्रॉम A टू B. ओके सिंपल डेफिनेशन आहे. डेफिनेशन काय की पहिली गोष्ट की A अँड B काय पाहिजे, आपले 2 नॉन एम्प्टी सेट पाहिजे. देन एनी सबसेट, कोणताही सबसेट ऑफ A क्रॉस B इज कॉल्ड रिलेशन फ्रॉम A टू B.
म्हणजेच काय, मग मला सांगायचं काय की ए क्रॉस बी मधला एखादा सबसेट घेतला, पण तो सबसेट कशामध्ये असणार आहे, ऑर्डर पेअर मध्येच असणार आहे. बघा ना, कारण ए क्रॉस बी मध्ये तुम्हाला असं मिळालं का इलिमेंट 1 मिळालाय का, 2 मिळालाय का, 3 मिळालाय का, नाही मिळाला. तुम्हाला काय मिळालं ते ऑर्डर पेअर्स मिळाले म्हणजे मिळालेले आहेत. बघा फॉर एक्झाम्पल परत एकदा इथं ए क्रॉस ए मध्ये तुम्हाला फक्त एक 4 मिळालाय का, किंवा फक्त 5 मिळालाय का, फक्त 6 मिळाला का, नाही. कारण ए क्रॉस ए मध्ये तुम्हाला मिळणार काय, ऑर्डर पेअर्स मिळणार. लक्षात ठेवा काय मिळणार इथं, ऑर्डर पेअर्स. का, कारण ए क्रॉस ए आहे. मग इथं पण मिळताना तुम्हाला इथं म्हणलं काय की देन एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी. ओके, म्हणजेच ए क्रॉस बी मध्ये इलेमेंट्स असणार, पण तो इलेमेंट्स म्हणजेच काय असणार तुमचा ऑर्डर पेअरच असणार आहेत. ओके, ठीक आहे. आता ते डिनोट कसं केलं जातं, कॅपिटल पी क्यू आर, पण ऍक्च्युअली ते रिलेशन आर आहे ते पहिल्यांदा, त्यामुळे ते आपण आरच घेतो. ओके, आता बघा इफ आर इज अ रिलेशन, काय म्हटलं मी, आर इज अ रिलेशन आहे असं म्हटलं, अँड ऑर्डर पेअर एक्स वाय, ऑर्डर पेअर एक्स वाय. लक्षात ठेवा रिलेशन आहे म्हणजे रिलेशन काय असणार, ए क्रॉस एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी, म्हणजे रिलेशन आर मध्ये आपला काय जाणार, ऑर्डर पेअर जाणार आहे, फक्त इलिमेंट जाणार नाही. लक्षात ठेवा इथं कन्फ्युज होता तुम्ही, कधी कधी काय म्हणता की सर 1 बिलॉंग्स टू आर, 2 बिलॉंग्स टू आर, नसते. लक्षात ठेवा ऑर्डर पेअर तुमची रिलेशन आर मध्ये जाणार आहे, कारण की डेफिनेशन सांगते काय की देन एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी. मग क्रॉस कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये नेहमी ऑर्डर पेअरच असते. ओके, त्यामुळं इफ आर इज अ रिलेशन अँड ऑर्डर पेअर एक्स वाय बिलॉंग्स टू आर, देन इट इज डिनोटेड बाय, आर हा आपलं रिलेशन आहे आणि एक ऑर्डर पेअर आर मध्ये जात असेल तर ते आपण डिनोट कसं केलं जातं, एक्स आर वाय. ओके, वेअर वाय इज कॉल्ड इमेज ऑफ एक्स अंडर आर. कसं वाचलं जातं बघा, विचारलं जाईल तुम्हाला. लक्षात ठेवा एमसीक्यू साठी की वाय इज अ इमेज ऑफ एक्स अंडर आर आणि एक्स इज अ प्री इमेज ऑफ वाय अंडर आर, असं वाचलं जातं. ओके, बघा एफ आर काय आपण रिलेशन म्हटलं, एखादे ऑर्डर पेअर आर मध्ये जात असेल तर देन ते डिनोट कसं करणार, एक्स आर वाय, आणि वाय ला काय म्हणणार आपण, वाय इज कॉल्ड इमेज ऑफ एक्स अंडर आर, आणि एक्स ला काय म्हणणार, एक्स इज अ प्री इमेज ऑफ वाय अंडर आर. ठीक आहे, आता आपल्याला एक्झाम्पल घेतल्यावर क्लिअरली समजून जाईल की रिलेशन फाइंड करायला लावतात. तुम्हाला 2 सेट दिले जातात आणि आपल्याला एक रिलेशन देतं. लक्षात ठेवा रिलेशन असणार की काहीतरी कंडिशन देणार, ते कंडिशननुसार आपल्याला रिलेशन आर फाइंड करावं लागतं. ओके, म्हणजे बघा लेट ए इक्वल टू 1 2 3 4 5 दिलेलं आहे आणि बी इक्वल टू काय दिलेलं आहे 1 4 5. लेट आर बी ए रिलेशन सच दॅट ऑर्डर पेअर एक्स वाय बिलॉंग्स टू आर इम्प्लाइज एक्स लेस वाय. बघा इथं रिलेशन दिले की तुमचं ऑर्डर पेअर एक्स वाय आर मध्ये जातोय, पण रिलेशन एक काय दिले बघा, एक्स हा म्हणजे फर्स्ट कॉम्पोनंट हा लहान आहे कशापेक्षा, सेकंड कॉम्पोनंट पेक्षा म्हणजे वाय पेक्षा, म्हणजे एक्स लेस वाय इथं रिलेशन दिले. मग त्यानुसार आपण काय फाइंड करायचं आहे, वी लिस्ट द एलिमेंट्स ऑफ आर, म्हणजे आर फाइंड करून घ्यायचं आहे, सेट आर फाइंड करा म्हणजे रिलेशन फाइंड करायचं आहे. मग करूया, सिंपल आहे. हिअर ए दिलाय आपण 1 2 3 4 5 आणि बी दिलेला आहे 1 4 5. गिवन काय दिलेलं आहे, ऑर्डर पेअर एक्स वाय कशामध्ये जातो, आर. इम्प्लाइज कंडिशन दिले तुम्हाला एक्स लेस वाय दिलेलं आहे. ओके, एक्स कशामधला असणार आहे, सेट ए मधला असणार. लक्षात ठेवा, आणि वाय कशामधला असणार आहे, सेट बी मधला. तुम्हाला झालेली कार्टेशियन प्रोडक्टची डेफिनेशन. ओके, त्यानुसार एक्स हा ए मधला असणार, वाय कशामधला असणार आहे, बी मधला असणार. ओके, मग कंडिशन पण एक दिली आहे एक्स लेस वाय, तर मग आर फाइंड करायचे. मग आर काय सिंपल आहे, फाइंड करता येईल की हा 1 नंतर 1 येणार आहे का, नाही येणार. काय येणार नाही, कारण 1 1, पण इथं एक कंडिशन दिलं आहे की 1 स्ट्रिक्टली लेस वाय दिलेलं आहे, एक्स स्ट्रिक्टली लेस वाय दिलेलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे 1 ऑर्डर पेअर 1 1 येणार आहे का, नाही. हा, ज्यावेळेस इथं इक्वल दिलं असतं 1 1 आलं असतं, पण इथं इक्वल दिलं नाही, स्ट्रिक्टली लेस दिलेलं आहे. त्यामुळे 1 1 येणार आहे का, नाही. 1 4 येणार आहे कारण 1 लेस 4 असतो. नंतर 1 5 येणार आहे. नंतर 2 1 येणार आहे का, नाही, कारण 2 ग्रेटर 1 आहे. ओके, पण आपल्याला काय पाहिजे, 2 लेस समथिंग पाहिजे, पण ते नाही. 2 1 येणार नाही. 2 4 येणार आहे का, येणार आहे. 2 5 येणार आहे. नंतर 3 1 येणार नाही. 3 4 येईल. ओके, 3 5 येणार. 4 1 येणार आहे का, नाही. 4 4 येणार आहे का, नाही, कारण लेस इक्वल नाही, तर स्ट्रिक्टली लेस आहे. 4 5 येणार आहे का, येणार आहे. ओके, 5 1 नाही, 5 4 नाही, 5 5 पण नाही. ओके, त्यामुळे काय आपल्याला आर काय मिळाला, 1 4 ऑर्डर पेअर 1 4 ऑर्डर पेअर 1 5 ऑर्डर पेअर 2 4 ऑर्डर पेअर 2 5 ऑर्डर पेअर 3 4 ऑर्डर पेअर 3 5 आणि ऑर्डर पेअर 4 5 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके,
आता आपण आर फाईन केला, लक्षात ठेवा सिंपल आहे आर पण फाईन करणं, फक्त एक कंडिशन बघायचं, एक कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे प्रत्येक ऑर्डर पेअर. ओके 1 लेस 4 आहे का आहे, 1 लेस 5 आहे का, 2 लेस 4 आहे का आहे, 2 लेस 5 आहे का आहे, 3 लेस 4 आहे का आहे, 3 लेस 5 आहे का आहे, 4 लेस 5 आहे का आहे. ओके आणि 1 हा आपला ए मधला पाहिजे आणि बी मध्ये काय पाहिजे 4 बी मधला आहे का बघायचं. ओके ठीक आहे. आता पिक्चोरी डायग्राम पाहूया, आपण आर फाईन केलाय त्यानुसार पिक्चोरी डायग्राम पाहूया. एरो डायग्राम फॉर दिस रिलेशन आर इज गिवन बाय, ए मध्ये सगळे सेट लिहून घ्यायचे 1 2 3 4 5 लिहून घेतले, एलिमेंट्स लिहून घ्यायचे 1 2 3 4 5 आणि बी मधले पण सगळे लिहून घ्यायचे काय 1 4 5 लिहून घेतले. ठीक आहे. आता आपल्याला काय फाईन करायचं, एरो डायग्राम पिक्चोरियल कशाचं रिलेशन आरचं 1 4 1 4 म्हणजे 1 4 एरोनं काढला. ठीक आहे. नंतर 1 5 नंतर 2 4 नंतर 2 5 नंतर 3 4 3 5 नंतर 4 5 झाले. हे एरो डायग्राम फॉर दिस रिलेशन आर इज गिवन बाय. ओके आणि इथं आर म्हणायचं. हे झालं आपलं पिक्चोरियल डायग्राम किंवा एरो डायग्राम किंवा वेन डायग्राम काही म्हणू शकता. ठीक आहे. आता यानुसारच आपल्याला डोमेन पाहिजे. आता आपण रिलेशनची डेफिनेशन पाहिले, त्यावरील एक्झाम्पल पाहिलं, त्यानुसार पिक्चोरियल डायग्राम आपण फाईन केलेली आहे. आता आपण डोमेनची डेफिनेशन पाहूया रिलेशन आर वरची. ओके ठीक आहे. द सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट्स ऑफ द ऑर्डर पेअर्स इन अ रिलेशन आर इज कॉल्ड डोमेन ऑफ द रिलेशन आर. बघा सिंपल डेफिनेशन, द सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट ऑफ द ऑर्डर पेअर्स इन अ रिलेशन आर इज कॉल्ड डोमेन ऑफ द रिलेशन. ओके डोमेन आर इक्वल टू सेट मध्ये ए सच दॅट ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर, त्यातला ए घ्यायचा. म्हणजे आता इथं बघा फॉर एक्झाम्पल डोळ्यासमोर आहे, मग यामधल्या फर्स्ट कॉम्पोनंट सगळे लिहून घ्यायचे, तेच तुमचे काय असणार आहे डोमेन. म्हणजे काय असणार 1 डबल असेल तो एकदाच 1 2 3 4. ओके मग डोमेन काय मिळाला आपल्याला 1 2 3 4. या एक्झाम्पल नुसार डोमेन काय मिळाला 1 2 3 4. पण ही डेफिनेशन कशाची आहे, डोमेन ऑफ रिलेशन आरची आहे, कारण की परत तुम्हाला डोमेन ऑफ फंक्शनची डेफिनेशन असणार आहे. ओके फंक्शन ज्यावेळेस चॅप्टर आपण चालू करेल त्यामध्ये तुम्हाला डोमेन फंक्शनचं कोडोमेन फंक्शनचं रेंज फंक्शनचे वेगळे असणार आहे. ओके थोडीफार साम्य असणार आहे, पण एखादं डेफिनेशन चेंज होऊ शकते फंक्शन मध्ये. ओके ठीक आहे. त्यामुळे मी डेफिनेशन पाहतोय ती कशाची पाहतोय, रिलेशनची पाहतोय. ठीक आहे. मग रिलेशनची डेफिनेशन काय, जे काय आपण रिलेशन फाइंड करणार आहे आर त्यातला फर्स्ट कॉम्पोनंट आहे ते म्हणजे आपले काय असणार आहे डोमेन असणार आहे. आता रेंज म्हणजे काय असणार आहे, ऑर्डर पेअर मधले सगळे ऑल सेकंड कॉम्पोनंट. ओके द सेट ऑफ ऑल सेकंड कॉम्पोनंट्स ऑफ ऑल ऑर्डर पेअर्स इन अ रिलेशन आर इज कॉल्ड रेंज ऑफ द रिलेशन. ओके रेंज आर इक्वल टू सेट मध्ये बी सच दॅट ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर. म्हणजेच बघा इथे आपल्याकडे एक्झाम्पल पण आहे, म्हणजे 4 5. ओके 4 आणि 5 हे दोनच, कारण की रिपीट होतात, म्हणजे ते एकदाच लिहायचं. म्हणजे 4 5 हे आपले काय मिळाले रेंज ऑफ रिलेशन आर मिळालं. ओके ठीक आहे. आता आपल्याला कोडोमेन पाहायचं आहे. कोडोमेन म्हणजेच काय की इफ आर इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी देन सेट बी इज कॉल्ड कोडोमेन ऑफ द रिलेशन आर. ओके म्हणजे सेट बी हा पूर्ण तुमचा काय असणार आहे कोडोमेन आर असणार आहे. ओके म्हणजेच काय असणार आहे 1 4 5 हा पूर्ण तुमचा काय आला कोडोमेन आला. 4 5 हे फक्त तुमची काय आले रेंज आली. आणि इथं जे होतं इथं काय येणार आहे तुमचं आणि डोमेन काय असणार 1 2 3 4 5 येणार नाही. इथं काय येणार फक्त 1 2 3 4 हे तुमचे काय आले डोमेन ऑफ रिलेशन आर. पण फंक्शन मध्ये सगळे 1 2 3 4 5 हे सगळे तुमचे काय असणार आहे कोडोमेन असणार डोमेन असणार फंक्शन मध्ये. पण आपण इथं रिलेशन पाहतोय त्यामुळे 1 2 3 4 हे तुमचे डोमेन असणार आहे. रेंज काय असणार आहे फक्त 4 आणि 5 आणि कोडोमेन काय असणार आहे 1 4 5. मग मला सांगा की रिलेशन काय असणार दोघांच्यात, रेंज मधला आणि कोडोमेन मध्ये रिलेशन काय असणार आहे. रेंज हा सबसेट ऑफ कोडोमेन असेल का कोडोमेन सबसेट ऑफ रेंज असणार आहे. काय असेल काय असणार आहे ऑब्विसली काय असणार आहे रेंज सबसेट ऑफ कोडोमेन. ओके कारण कोडोमेन मध्ये काय 1 4 5 आहे, पण रेंज मध्ये काय आहे 4 आणि 5. ओके एक इलेमेंट एक्स्ट्रा कशामध्ये कोडोमेन मध्ये. म्हणजे ऑब्विसली तुम्ही काय सांगू शकता एक रिमार्क किंवा नोट, रेंज इज ऑलवेज सबसेट ऑफ कोडोमेन असेल. ओके रेंज इज ऑलवेज सबसेट ऑफ कोडोमेन. इथे आज आपण रिलेशन तसेच पिक्चोरियल डायग्राम, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड सेट ए अँड बी, तसेच डोमेन, रेंज,
कोडोमेन याचे डेफिनेशन पाहिले आणि त्यावरील एक्झाम्पल पण पाहिले. नेक्स्ट लेक्चरला आपण व्हेरियस टाइप्स ऑफ रिलेशन पाहणार आहोत. ओके, ते खूप महत्वाचं आहे. व्हेरियस टाइप्स ऑफ रिलेशन. ओके, ते समजलं व्यवस्थित तर तुम्हाला फंक्शन समजणार आहे, कारण की फंक्शन हे रिलेशनवरच डिपेंड आहे. त्यामुळे रिलेशन हा पॉइंट समजणं खूप गरजेचं आहे. ओके, जिथे तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही विचारलं तरी काही अडचण नाहीये. थँक्यू सो मच.